विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, मला माहीत आहे का? हा एकच फॉर्म्युला वापरून आपण अनेक प्रकारचे एक्झाम्पल अगदी इझिली सोडवू शकतो. माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण हा फॉर्म्युला कसा तयार होतो हे पाहूयात. फॉर्म्युला आहे Tn इक्वल टू A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू डी. आता यामधील प्रत्येक टर्म म्हणजे काय हे आपण पाहूयात. हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण एक श्रेणीचा आधार घेऊयात. जा एक श्रेणी आहे 4, 6, 8, 10. ही एक अंकगणित श्रेणी आपल्याला दिलेली आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये ए बरोबर पहिले पद असतं. मग पहिले पद 2 आहे, T1, 4, T2, 6, T3, 8, T4, 10, 5 म्हणजे टर्म. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद आणि पाचवे पद हे सर्व आपण अंकगणित श्रेणीच्या भाग 1 मध्ये पाहिलेले आहे. आता ए बरोबर पहिले पद, मग इथे T1 जो असतो तोच ए असतो. म्हणजे ए इक्वल टू काय 2, तर एन इक्वल टू एकूण पदे. आता या श्रेणीमध्ये किती पदे आहेत? 5 टर्म आहेत बरोबर. त्यामुळे एन म्हणजे असतं एकूण पदे, 5 पदे. नंतर डी इक्वल टू काय असतो? फरक, डिफरन्स. ही श्रेणी अंकगणित श्रेणी आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला डिफरन्स काढावा लागतो बरोबर. मग यामध्ये डिफरन्स काय असणार? डी इक्वल टू दुसरे पद वजा पहिले पद, T2 मायनस T1, 4 मायनस 2 इक्वल टू काय येणार? 2, 6 मायनस 4 2, 8 मायनस 6 2. त्यामुळे डी असतो डिफरन्स. आणि टीएन म्हणजे एनवे पद, शेवटचे पद. जे शेवटचे पद असते ते टीएन या लेटरने डिनोट केले जाते. आता इथे टीएन म्हणजे काय असणार? शेवटचं पद म्हणजे T5, 10 येणार बरोबर. T5, 10. फक्त हा एकच फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तर यावरनं तुम्ही अनेक प्रकारचे एक्झाम्पल इझिली सोडू शकता. त्यामुळे Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी हा फॉर्म्युला तुमचा तोंडपाठ असायला हवा. आता या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल सोडू शकतो हे आपण पाहूयात. पहिलं एक्झाम्पल, 70च्या मागील 13वी सम किंवा विषम संख्या कोणती? कोणतीही विषम संख्या किंवा समसंख्या आपल्याला काढायला लावली असेल, पुढील, मागील, यानंतर, याधील अशा सर्व विषम संख्या किंवा समसंख्या आपण या फॉर्म्युल्याच्या काढू शकतो. नंतर 1 ते 70 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या अशा टाइपचे सर्व क्वेश्चन्स आपण या फॉर्म्युल्याने सोडू शकतो. नंतर ही अंकगणित श्रेणी दिली आहे 2, 7, 12 डॅश डॅश डॅश. या श्रेणीतील 17वे पद कोणते? या क्वेश्चनचे उत्तर देखील आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आणि 7, 14, 21 डॅश 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 693 या श्रेणीत एकूण किती पदे आहेत? या टाइपचा क्वेश्चन देखील आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून सोडू शकतो. आता फक्त या एका फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे सर्व क्वेश्चन्स कसे सोडू शकतो हे आपण पुढील येणाऱ्या अंकगणित श्रेणीच्या भागांमध्ये पाहणार आहोत.